केशव कॉलिंग. कुठे वाटतं हॅलो? enjoy केलं? हॅलो अजी माझे बाबा आलते का तुमच्या घरात? कुठं माझे बाबा आलते तुमच्या घराकडे? माझ्याकडे गेली ना? अजी 3 दिवस झाले बाबा घरी नाही आले, दारू पिऊन आहे, पेमेंट झाला त्याच्या तर आलेच नाही 3 दिवस झाले. हो का? हो. अरे तर बापरे. मला अरे त्या रमेश काकाजीने म्हणलं का त्या केशव काकाजी सोबत राहायची बा ते, तर मला वाटलं तुमच्या घरी घे असन बा तुमच्या सोबत आज 31 नाही डिसेंबर पार्टी आले होती. गेले म्हणा, पण आले गेले होते ते सकाळी. अजी पैसे गिसे होते का जी त्याच्या खिशात? पैसे पेमेंट गिसे दिला आईले. पैसे गिसे होते त्याच्याकडे, पण ते असे काही वाटले ना मला. अजी नाही जी, ते बहुत दारू पिऊन असन जी, नुसतं दारू पिऊन मायले मारते जी रोज. व आता तर का करते ते दिसत. आपण पेलं तर ते मार, मग त्याला पेलं तर कोण मारणार? अजी नाही ना जी, कसं घरी माझी बहीण लग्नाची येऊन गेली, तिचे लग्न करायचे आहे आणि घरी पैसे काही देत नाही. माझी मम्मी कामाला जातो म्हणते, तर कामाला माझ्या मम्मीला जाऊ नाही देत. ना असे माणसं शकरी राहते, चालेल जाऊ देत त्या कामाले. हो ना, काहून नाही जाऊ देत तर माहित नाही. आणि एक तर आता बाईचे लग्न करायचे आहे, तिची वय होत चालली आहे, 26 वर्षाची होऊन गेली जिथे. आता तिच्याकडे कोण लक्ष देईन आणि मी त्या कामाला लागून नाही राहिलो. पण 3 दिवस झाले काय पाहिजे, तुम्हाला फोन कोण केला यार? आजी तर आता तुमचा नंबर दिला ना मला रमेश काकाजी ना. हो हो, तर ते म्हणे का केशव काकाजीच्या संग दिसले होते म्हणे, तर म्हणून मी ना तुम्हाला फोन केला. ते सकाळी सकाळी दिसले होते म्हणा, आले गेले होते घरी बसले दिसले, काय खाता काजी म्हणलं नाही म्हणे. मला म्हणे बाहेर चार बाहेर चार वाटले होते का जी? नाही थोडेसे वाटले, पण मला म्हणे बाहेरच चार म्हणे. तर बाई बायको समजून गेली. हा हा. माझ्या बायको म्हणे हे काही येत नाही म्हणे, सध्या कामात आहे म्हणे. मला माहित असतं तर मग मी काही विचारपूस केली असती, तर ते मी कधी विचारपूस केली नाही. तर मग पण आता कुठं भेटन कुठं ते हे? अरे भाऊ, तर त्याचं भेटत गरबी मंदी जनाबाई जवळ. हा, म्हणजे काय करत होतं तिचं? तुम्हाला माहित आहे, आईला इथं माहित आहे बे. काय भोकरे वेळे भरून पेढे खाता. आता हे जनाबाई होय कोण? जनाबाई तू दुसरी आई होय. एवढ्या मोठ्या पोराला का सांगू, मला लाज वाटते सांगायची. अव मा आई तरी म्हणते त्याईले काय 3-3 दिवस घरी काऊन नाही येत बा. अरे जसं आईले समजते ना यार, ते भोकणी आहे का तुझी आई? जनाबाई सांगत तसं 3 वर्ष झाले चालू आहे त्याचे, तर जनाबाईचे पुरं घर तेच करते ना. जनाबाईले म्हणून घरी पैसे किती देऊन राहिले? बाबा जनाबाईच्या पोरीच्या लग्नामध्ये किती खर्च केला ताईनं? मंडप हे ते. जनाबाईची अवकात बी नव्हती, तिने आपल्या पोरीचे एवढं लग्न केलं चांगलं. हा, घरची पोरगी इथं 25 वर्षाची होऊन गेली, तिच्या लग्न नाही करून देऊन राहिला बाबा. तुझ्या आईले बी अकल पाहिजे, तुला अकल पाहिजे, तुझ्या बहिणीला अकल पाहिजे. तिकी तर नाचतो जनाबाईला हळदी म्हणती. तुझी आई बी नाचते, तुझी बहीण बी नाचे ना. तुम्ही म्हणे काय म्हणा, आपल्या बहिणीचे लग्न आहे. आम्हाला वाटलं आमची आत्या बरे बा. कायची आत्या होय ते? ठेवली आहे तुझ्या वडिलांनी, तिला आत्या म्हणते का बे? अरे तर माझ्या वडीलच तर म्हणते मला का तिला आत्या म्हणत जेव्हा. हा, आता मग का म्हणू दिले? तुला का मोठी बाई म्हणायला लावून का माझी दुसरी बायको ठेवली तर? तुम्हाला बी या गोष्टी समजत नाही का? लहान लहान लोकांना समजते. मला सांगत बाहेर तोंडातून निघून गेला शब्द, पण निघाव नाही. मला पण हर्षल भाऊ तुला सांग नाही का? हर्षल भाऊला बी तर माहित आहे, त्याच्या तुमच्या घरोबा आहे. हो, तर ते रमेश काकाजीला बी माहिती आहे का जी? आता रमेश काकाजीले तेवढं नाही सांगत, तुझे बाबा जेवढं मला सांगते म्हणा. हर्षल भाऊला बी तेवढं नाही सांगत जेवढं मला सांगते. पण आता कसं तिचे बी आता तिचे बी कोणी नाही बे बिचारीले. जनाबाईले कोणीच नाही. जनाबाईची पोरी लग्न झालं, जनाबाईली आता एकटी. आता जनाबाईच्या मला वाटतं प्लॉटवर काहीतरी बांधकाम बी करणार असं ऐकलं मी ना. हा, बांधा नाही इथं टीना उडून राहिल्या, हे पावसाळ्यामध्ये पाणी करून राहिलं ना, ते माझ्या बाप का असं करून राहिलं माझ्या संग. अरे प्यार त्याला येतं भेटेल त्याचं जाईल ना का? तुम्ही जेव्हा तिघे जाऊरच पडता म्हणे. साला म्हणते घरी यावं म्हणे, ते पोट्टे येऊ पडते म्हणे, पोट्टी येऊ पडते म्हणे, माय बी येऊ पडते म्हणे. साला म्हणे माझा जीव त्याची इच्छा उठत हिरी म्हणती. काय म्हणे तुझ्या वडील असं म्हणे घरी गेले का तिघे येऊनच पडते म्हणे. आणलं का पगार, आणले का पैसे, चाले म्हणे घर होय का माझ्या पोलीस स्टेशनवर म्हणे ते. तर का करू ते पैसे नाही घरी. मला एक तर ड्युटी लागून नाही राहिली, मग आईला कामाला जाऊ नाही देत. बाई आता 25 वर्षाची होऊन गेली, ते 13वी वर्ग शिकली आहे, तिचे काही लग्न होऊन नाही राहिलं. आता भाऊ त्याला प्रेमाच नाही भेटलं, ते तरी का करेन? जनाबाई प्रेम देऊन राहिली ना. माणसाला प्रेम पाहिजे. शेवटी तुम्ही प्रेम कमी देता, गेल्यावर तिघे जेवूच पडता म्हणते तुम्ही तिघे. या बाबा, बसा बाबा, जेवता का बाबा? आई प्रेम नाही देत आणि तुमच्या पोराची प्रेम नाहीये. आजी तर मी का म्हणलं, माझ्या आई बी आईचं, माझ्या आई संग बोलतं का जी? आई संग का बोलतो मी? आईले का म्हणू प्यार द्या त्यांना? आईले का म्हणू प्रेम द्या म्हणू? माझी आई लढून राहिली जी, का करू? आईले द्या. मा बाबाच्या असं माहित झालं तर आता मी फलकवतो माझ्या बापाले. होतो तू बापाला मारून काय फायदा आहे का? तू आईने तिला प्रेमच नाही दिलं, तुम्ही प्रेमच नाही देत त्या बाया माणसाले. गेल्या बरोबर पोलीस स्टेशनवानी खाता होता म्हणते, आणले का पैसे तिला आता जनाबाईच्या प्यागायचे. जनाबाईचे काही चुकलं नाही, त्याची तुझ्या बाबाचे काही चुकलं नाही. आई संग बोलून घ्या. दारूच्याच नशेत राहते, दिवस दारूच्याच नशेत राहते, तर का करू? दारूच्या नशेत नाही काकू, ते जनाबाईच्या नशेत राहते. घरी नाही येत, घरी आले का गणलतच येते. 1 रुपया घरात खर्च आले नाही देत. हा,
मटणची भाजी कर, अंड्याची भाजी कर, कुठून रोजची अंड्याची आणि मटणची भाजी करू त्याच्यासाठी त्याला सांगा. पाहिजे प्रेम जनाबाई व्यक्तीमध्ये प्रेम. तर कायचं प्रेम देऊ, कायचं प्रेम द्यायले? दारूच्याच नशेत राहते तर पोरं बारं झाले जवान आणि प्रेमच देऊ का त्याले? पैसेच नाही देईन तर कुठून तेल मिटल? तुमच्या ठिकाणी बरोबर आहे, पण आता पैसेच नाही घेत, गणलत ना गुणलत दारूच्या नशेत येते. हा? आणि पोरं बारं जनाबाई एवढे मोठे जनाबाईच्या घरी तर बरोबर आहे, जनाबाईचे प्लॉटर बांध कमी करतो म्हणे. मग अरे एवढी पिढ्या उडून राहिल्या, जो घराले फरशी नाही काही नाही, दरवाजे असे खट 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 वाजते. रात्रीच्या वेळेस जवान पोरगी घेऊन झोपतो मी, भेव लागते, भेव लागाले, कोणी इकडून येईन का तिकडून येईन म्हणून 3-3, 4-4 दिवस घरी नाही येत. घरी आले काय करू? नाही तुमचं बरोबर. अजी रडू नका जी, काकू मी करतो, पण तुम्ही आता थोडं कोणाला सांगू, थोडंसं बापाला सांगू का कोणाला सांगू सांगा? बरोबर आहे. तुम्ही आता सांगून राहिले का दुसरी बायको केली म्हणून? केली नाही ना जी, केली गेली नाही ना जी, अशी मजाक बाजी वगैरे केली गेली नाही. जनाबाई संग काही कोर्ट कचेरी झाल्या आहे का? फक्त प्रेम आहे जनाबाईवर, आणि जनाबाई कसं त्याला आपलं समजते, प्रेम देते. तिचा पलट कुठं आहे मला सांगा बरं, मी अरे तिच्या बापा बापा, जाऊन बघतो. माझ्या घरावर नको दगडाला, मग तुमच्या घरच्या माझ्या घरात नको झगडा, तुमच्या झगडा तुमच्या जवळ ठेवा. तिचा पलट मला सांगा कुठं आहे माझ्या तुम्ही. तोंडातून त्याला कोणतं काय सिद्ध निघून गेले. आणि मी काय म्हणतो, हा. तो आल्यावर थोडं चांगलं बोलावं, प्रेमानं बोलावं. तुम्हाला म्हणलं गाऊन घालायचे, आता साड्या ते पातळच घालता. तुमची बी चुकत नाही का जी? तुम्ही बदलत नाही का? तुम्ही बी तर त्याच्यासोबत पेता ना. पैसे झाले म्हणजे पगार झाले म्हणजे त्याला सोडा नाही तुम्ही. आता हो तेवढं तर चिपकून आहे राहायचं की. त्याले, नाही तर का? हो कधी कधी मी बी हलकटपणा करतो म्हणा, पण काय करू आता मी नाही तर का? चालले पगार झाला का भाऊ कुठं आहे, भाऊ कुठं आहे, कसे फोन करता? नाही मी नाही करत, मग ते करते. नाही तर का? म्हणते भाऊ येईन, केशव भाऊ येईन म्हणते मटण जेवाले. मटणची भाजी आण रे म्हणते पोरा, चल आणला काऊन नाही तू मटण म्हणते. साला मग पैसे घरी नाही राहत ना, काय त्यानं मटण आणू बेवड्यासाठी, कुठून रांधू याच्यासाठी? नाही पाहिजे उतर बोलता वहिनी तुम्ही, मग बोलायचं विचार आहे तुमच्याकडे. मग काय, मग तुम्हाला उतरून म्हणू? बोलता. बेवडा नाही म्हणू तर का म्हणू? दारूच्या नशेत राहते रात्र दिवस ना जवान पोरी तुम्हाला समोर. म्हणलं गाऊन घालायचे, गाऊन घाले, गाऊन नाही घालायची तुम्ही. हा. तुम्ही आपलं आपली जुनी परत लावता. आता वय राहिली गाऊन घालायची, मॉडेल बनायची. आता मी हळूहळू करतो, मला वेळ द्या थोडासा. हळूहळू करतो बापा, त्याला समजवाजी. इकडून समजा बाई म्हणता, इकडून म्हणता त्याच्या संग नात नको जावं पोरी- म्हणता. त्याले म्हणा पोरीचं लग्न होऊ द्या म्हणा, मग लागन जसं म्हणन तसं करीन म्हणा. मग जसं म्हणा तसं का? हो त्याच्या मनानं वागेन. बरं. पोरीचं लग्न, हो पोरीचं लग्न होऊ द्या म्हणा. का म्हणन जी वाई सोयऱ्याच्या समोर, का म्हणन हे पोरीची माय लुगडं घालता घालता म्हणून साडीवरच आली म्हणून. नाही हे तुमचे बरोबर. होय, होय. मग सांगा जग का म्हणन, मला लाता नाही मारन का? बरं तुम्ही आता एक फुकून काम करा, मारा. बरं मी करतो इकडचं, पण ते हो. जनाबाईची करतो आणि तुमचे करतो बरोबर. पण मग पोरीचे लग्न गिग्न करायला लावतो मी बरोबर करतो. आता ऐकून घ्या, आता फंडाचे पैसे भेटणार आहे, ते बी घेतो. लग्न गिग्नाचे पाहतो बरोबर मी. अजून केव्हा भेटणार हे फंडाचे पैसे? मला माय सांगा. पाय 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 तू अशी अजून- हावऱ्यापणा करता ना वहिनी, म्हणून मला राग येतो. नाही, मला सांगा ना, ती जनाबाई चालली जाईन तर तिला पैसे घेऊन घेईन ना. तुम्ही म्हणता लग्न तिच्या पोरीचं केलं म्हणून, आणि तिचा पलाटगी बांधून देईन तर मग नाही. पोरीचं लग्न राहून जाईन जी. मी कोणाजवळ हात पोचरीन? मा भाऊ बी, आता माय भाऊ आली तर मा भाऊ बी मला काही विचारत नाही ना, काही नाही. माय बाप म्हणजे लहानसे तोंड करून बसते जी, त्याला बी जेवू नाही देत मा भाऊन, काही नाही देत. हात पाय गुंडाळून बसते बरोबर आणि लढते रात्रंदिवस माय बाप. करतो. आता ते फंडाचे काही सांगू नका, मी जनाबाईला काही पैसे देऊ देत नाही. जनाबाईला हळूहळू दूर करतो, तुमच्या जवळ करतो. पण ते पोरीचे लग्न करायला लावतो बरोबर. मी का म्हणतो तुम्हाला, जनाबाई सोबत तुम्ही सेटिंग लावून द्या नाटक नुटकची, आणि हो. यायचा पत्ता कट करा जी थोडंसा जी, पोरीचं लग्न होतपर्यंत. तुम्ही तर म्हणता पोरीचे लग्न स्वतःच मध्ये गाऊन टी शर्ट हाफ पॅन्ट घाली म्हणता ना. अजय तर हो घालीन ना जी, पण आता सध्या ते फंडाचे पैसे भेटत पर्यंत. ते पहा तुम्ही बी नाटकं करता जी वहिनी, म्हणून मला पटत नाही. आता नेहमीसाठी बदला ना तुम्ही बी. अजय तर फंडाचे पैसे भेटले का हा. मग पोरीचं लग्न करून घेऊन आपण, हा. आणि मग त्याच्या हिशोबाने वागून, म्हणजे जनाबाईचा पत्ता कट. बस जमलं मग गाऊन घेऊन घाला का? हो हाफ पॅन्ट? घालीन ना. हाफ पॅन्ट कसा घालीन जी? बरं नाही फुल पॅन्ट? नाही ते वन पीस. वन पीस. वन पीस घालीन, वन पीस. वन पीस न रात्री ते फुल पॅन्ट टी शर्ट घालते ते वेगळे, त्या बाया हा. श्रीमंत बाया. त्या कसा घालीन जी मी? बरं वन पीस घालायच्या नक्की. बरं त्याला समजून सांग जा, मी समजवलं म्हणा वन पीस घालणार आहे.
हो. आणि गाऊन घे घालणार आहे पण पोरीचं लग्न झाल्यावर म्हणा. आता फोन ठेवा ना, अंडा फंडाचे विषय काढायचे नाही, केसवरून सांगितलं फेसवरून सांगितलं. नाही 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 नाही. बरोबर मी फक्त हरवून माई एवढं काम कर जा, त्या जनाबाईचा नान सोडायला लाव जा थोडंसं, आणि त्या फंडाचे पैशाचं पाहिजे थोडंसं. माय मावले तुला आता जनाबाईपेक्षा फंडाच्या आवडून राहिला मग सोने, तू मुखावून आवर बरा करते हो बाई, थांबत काहून नाही, मी करतो म्हणलं ना, आता येऊन जाऊन फंडावर. आता जनाबाई अशी तर मा पोरीचं लग्न करायचं आहे ना जी, करतो ना, कसं मा सोने, तुम्हाला समजत नाही जी. करतो आज मी 25 वर्षाची पोरगी झाली, जवान पोरगी होऊन राहिली, मग घराले दरवाजे नाही आहे, ह्या टिना उडून राहिल्या. हा लोकांच्या टंकीचं पाणी मा घरावर पडते जी, रोज झगडे करते मा पोरगा लोकांसोबत. बरोबर करतो मी आता. मग हो, हा जनाबाई. एवढा येते ना मग उताना झोपते. बरं मी सांगा. करतो वहिनी, मी काय म्हणतो जनाबाईचे करतो, फंडाचे करतो आणि लग्नाचे करतो, पण तुम्ही टेन्शन नको घ्या. आणि तुम्ही काही स्वतःमध्ये काही बदलाव नका ना, दशहराचे तशीच राहा, त्यांनी डाऊट नाही पाहिजे आपण प्लॅनिंग केलं म्हणून. हो हो जनाबाईची पत्ती कट करतो, तुमची पत्ती फिट करतो, हो हो हो. पण तुम्ही धोका नको द्या मला. नाही 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 नाही. मग तुम्ही मला म्हणलाय का लग्न हे जे जनाबाई त्यांनी जर सोडलं तर तुम्ही गाऊन घालान आणि पुन्हा का घालान वन पीस. वन पीस आणि पुन्हा आणि ते हाफ पॅन्ट. नाही नाही ठेगी नाही घालून. चला ठेवतो मी, करतो हो. वहिनी मी काय म्हणतो, हॅलो हा बोला बोला. तुम्ही शपथ देवाची शपथ, बीपी शुगर काय वाढू देऊ नका आणि तब्येतीकडे लक्ष द्या. सोने करतो म्हणलं जी वहिनी मी, हो करा जी, एवढं काम करा बाबा. पण हे कोणा लोक सांगत आजी माझ्या संग पेटे म्हणून, हो हो हो. माझ्या संग पेटे किती म्हणून नको आजी सांगू. आजी तुम्हीच तर बिघडवता जी त्याला जी. मला माहित नाही आहे तर सब खापर काय? माझ, मला माहित आहे सगळे ह्याला खापर माझ्या डोक्यावर फोडता तुम्ही, पण नाही माझ्या तर डोक्यावर का, पगार झाला का तुम्हीच तर चिपकता त्याले. मग तुमचा मी तर फोन येते 10 वेळा, कोटाय का भाऊ करून. बनायचा तो हिरो, तुम्ही मला बनावता विलन. आता मला वा. हिरोचे काम दिलं तुम्ही ना, हा तर मला हिरोचा रोल पुरा करू द्या. आता मला विलन नको बनवा. मग म्हणूनच तर म्हणतो तुम्हाला का आता काम बिघडवलं तर तुम्ही सुधरवा म्हणून. होजी होजी होजी. हो. ठेवतो आणि वहिनी त्या पोराला फोन नको करायला लावते तुमच्या वाल्या, दाडा फोन करते मला, पप्पा कुठे बाबा कुठे, बाबाच्या शिकून गाड हो का मी. अरे तर पोराला बी काळजी राहते ना जी, मीच फोन करायला लावतो. मी बरोबर बाईची 10 वेळा कसं फोन करू तुम्हाला बरोबर आहे, सांगा. बरोबर आहे. हो. करतो जी वहिनी, करतो. हो मग फक्त 2-3 दिवस वेळ द्या मला, हळूहळू करतो. हो हो. खूप कृपा होईल तुमची, धन्यवाद. काळजी कृपाची तुमचे पोरं माय पोरं, त्याच्यात आपण कधी लहान एवढ्या वर्षापासून आता 30 वर्ष संबंध वहिनी भेदभाव केला का मी ना, सांगा. नाही 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 नाही, पण तुम्ही खूप माया पाठीतच छुरी खूप असली बापा. ते पाय बाई हो. येऊन जाऊन मला सक्ती कपूर बनवता तुम्ही, आणि आपल्या नवऱ्याला शाहरुख खान बनवता, धर्मेंद्र समजतात, मला सक्ती कपूर बनवता येऊन जाऊन. मग त्या जनाबाईचा नान तुम्हीच तर लावला म्हणते ना. ठेवायची फोन, मला आवाज नाही राहिला तुमच्या. हॅलो. बघ का बे, तू आई येऊन जाऊन माझ्यावर म्हणजे मी जनाबाईचा नाद लावला म्हणते, तू आई येतात मी चाकरा करायला, तू म्हणते. आता मग ते रमेश काका जिस्त म्हणे मम्मीले, का म्हणे का म्हणे त्या तिले बहीण बनवून टाकलं म्हणे. जनाबाई हा, हो, बहीण होय. बहीण सांगितलं त्यानं. आता ना. तुम्ही ना म्हणलं, तुम्ही ना तुमच्या भांडा बोलला घरच्या, ते तर बहीण बाई म्हणत होते म्हणे त्या बहिणीच्या नान लावला म्हणे, त्या बहिणीच्या पुरी यायला पैसे लावून राहिले आणि त्या स्वतःच्या बहिणीला पैसे न लावून राहिला म्हणे त्या बाप म्हणे. नाही ना, असं काही नाही, तू आपल्या मनात काही ठेवू नको, मला 2-3 दिवस दे, मी वेळ घेऊन करतो. हा, संध्याकाळी ते तर बाबाला घरी घेऊन येतो. तर रमेश काकाची काय म्हणे माहितीये का, अजून अबे ते तुमच्या रमेश काय सोडलं नाही, सारा चोल्लर माणूस आहे ना, सारा अरे स्वतः पण- घरच्या बोत्र्या ऐकून खाल्ल्या त्या कुत्र्या ना, मग लोकांना तो- 2 गोष्टी सांगते. चला अरे पण चला चोल्लर आहे तुमच्याबद्दल तो. भडकवलं ना रमेश- मम्मीले. कोण तो रमेश, हो रमेश. त्या रमेशचं काय माहिती, त्या पगल्या पुगल्याचे लक्ष ठेवतो तू, चांगल्या एवढ्या शिकल्या सवरला माणूस आहो मी. अरे पण नाही अरे बरं तुम्ही शिक्षित आहे, पण मला सांगा, मग आईले ते म्हणते का त्या केशव संघ तुझ्या पेमेंट झाला म्हणते त्या बापाच्या, का तो केशव चिपकून जाते म्हणते, म्हणून तर मग आई तुम्हाला 10 वेळा म्हणून राहिली. हो चिपकून जातो हे बरोबर आहे म्हणा त्या बाबाचं, पण चूप राजा मी काल लाला जोरजोरात चिल्लावते. मी काय म्हणलं, हा मी संध्याकाळी बाबाला घेऊन येतो या बरोबर, चांगलं चुपचाप राजा 2-3 दिवस मी फंडा गिंडाचे काम करतो, लग्नाचे काम करतो. आजी मी का म्हणलं किराणा तिकडून येता किराणा आणायला लावले. यार तुम्ही 1-2 दिवस थांबा, मी हळूहळू खेळतो रे. पुरे 50 ओव्हर एकाच बॉल मध्ये खेळू का, हळूहळू थांबा म्हणलं तर असे कचर साले धावतात का नाही. तर बाप म्हणे साला हे माझी बायको तशी आहे म्हणे, साले असे तिघही कुतो भा सोय बख्तर मलिंगा आणि चामुंडावास माझ्या घरातच आहे म्हणे, साले सोय बख्तर धावते, मलिंगावर धावते तिघे बा मांग. थांबून जा, हळूहळू करतो आता. अरे पण 31 डिसेंबर आहे, घरी काहीच नाही, मग काय करायचं? आजचा बी खेळ जमवतो आणि उद्याचा जमवतो. 2-3 दिवस मी खेळ खेळतो, बाकी मग ते बाबा खेळते. थोडं शांती राहा. शेनवार, मुरलीधरन, हरभजन सिंग यायची बॅटिंग करा. चालेल स्पिनर सोडतो, पुढे फास्ट भरले तुझ्या घरात. करतो रे बाबा, मी करतो. मला सोन्या मला फोन नको करू आता, मी फोन करीन, तू फोन नको करतो मला. Keshav calling.